हाय गाईज, वेलकम टू दीप्स कॉर्नर यूट्यूब चॅनल. विद्या ही अशी एकमेव संपत्ती आहे जी समाजात तुमची किंमत वाढवते. पदवी तर ही फक्त तुम्ही किती शिकलात याची पावती आहे. ज्ञान तर ते आहे जे तुमच्या व्यक्तिमत्वात दिसते. कधी एकटं चालावं लागलं तर भिवू नका, कारण संकट स्मशानात असो नाहीतर शिखर असो किंवा सिंहासन असो, माणूस एकटाच असतो. आयुष्य सोपं नसतं, तर स्वतःला मजबूत बनवावं लागतं. चांगली वेळ कधी येत नसते, तर वेळेला चांगलं बनवावं लागतं. दिव्याची ज्योत आणि वात योग्य जागेवरच असतात. आग दुसराच कोणीतरी लावतो. प्रवास खूप छोटासा आहे, आनंद घ्यायला शिका. किरण कोणताही असो, मग तो सूर्याचा असो अथवा आशेचा, अंधाराला नष्ट करतोच. भाषेचा अनुवाद होऊ शकतो, परंतु भावनांचा नाही. त्यांना समजूनच घ्यावे लागते. भीतीला भ्याल तर काहीतरी मोठं कसं कराल? तुम्ही जर खूप साऱ्या संकटातून जात असाल तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, चांदण्या कधीही अंधाराशिवाय चमकू शकत नाहीत. शिस्त नकोशी जरूर वाटते, पण तिची सवय झाली तर जिंकण्याची खात्री जरूर देते. प्रगती ही हळूहळू होत असते, पतन वेगाने होते. लोकांचा विचार करणे सोडून द्या, कारण ते आपल्या जिंकण्यापेक्षा हरण्याची वाट जास्त पाहत असतात. उत्पन्न जास्त नसेल तर खर्चावर आणि माहिती जास्त नसेल तर शब्दावर नियंत्रण असायलाच पाहिजे. तुमची भीती नाही तर तुमचा संयम तुम्हाला विजयी बनवतो. तुमचे पडणे हे एक अपघात असू शकतो, परंतु तिथेच पडून राहणे ही तुमची इच्छा असते. देवाचे नेहमी आभार माना, कारण प्रत्येक नवीन सकाळ म्हणजे आपला पुनर्जन्म असतो. तुमचा मूड खराब असेल तर वाईट बोलू नका, कारण तुम्हाला विचार बदलण्याची संधी मिळेल, पण शब्द बदलण्याची संधी मिळणार नाही. जीवनाची खरी सुरुवात तर तिथूनच होते, जेव्हा तुमची भीती कायमची निघून जाते. आनंदी राहण्यासाठी कारणाची गरज नाही, तर आनंदी राहण्यासाठी कारण तयार करा. जीवनात संयम ठेवा. विचार न करता घेतलेले निर्णय कायम चुकतात. ज्या रस्त्यावरून सगळे जात आहेत, त्याच रस्त्यावरून प्रत्येकाने गेले पाहिजे असे नाही. काहींचे लक्ष वेगळे असू शकते. कदर करायला शिका. ना आयुष्य परत येतं, ना आयुष्यातील माणसं. द्यायला सुरू करा, यायला आपोआप चालू होईल. आयुष्यात काहीही शिका अथवा शिकू नका, पण माणसं ओळखायला शिका, कारण माणसं दिसतात तशी नसतात. मी समुद्राकडून शिकलो आहे जगण्याची कला, शांततेत राहणं आणि मजेत जगणं. आयुष्याकडून हेच शिकायचं की कष्ट करा, थांबू नका. परिस्थिती जशी पण असो, हार मानू नका. चूक ही आपल्या पाठीसारखी असते, जी आपल्याला कधीच दिसत नाही. ती फक्त दुसऱ्यांनाच दिसते. तुमची किंमत त्यावेळी होईल ज्यावेळी तुमची सर्वात जास्त गरज असेल. नशिबाचे तर माहीत नाही, पण कष्टाने सर्व काही मिळते. संघर्ष हा प्रगतीचं आमंत्रण आहे. जो स्वीकारतो त्याचे जीवन उजळून निघते. स्वप्न पाहणं फुकट असतात, पण त्यांना सत्यात उतरवताना मोठी किंमत चुकवावी लागते. गेलेला काळ तुमच्या मनात आहे आणि येणारा काळ तुमच्या हातात आहे. काहीतरी विशाल करण्यासाठी जात असाल तर हार मानू नका, कारण सुरुवात ही नेहमी कठीण असते. आयुष्य बदलण्यासाठी लढावं लागतं आणि सोपे करण्यासाठी समजून घ्यावं लागतं. यशस्वी होण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे आणखीन एकदा प्रयत्न करणे. फुकट गेलेला वेळ तुम्हाला उद्ध्वस्त करून टाकतो. तुम्ही जिथे आहात तिथूनच पुढे जाण्याचा प्रयत्न करा, कारण प्रयत्न कधी अयशस्वी होत नाही. जीवनात काहीच असंभव नाही, फक्त तुमचे विचार सकारात्मक ठेवा. आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक ती असते ज्यापासून आपण काहीच शिकत नाही. कायम लक्षात ठेवा, चांगल्या दिवसासाठी वाईट दिवसाबरोबर लढावे लागते.
कष्टावर प्रेम करा, कारण कष्टच तुम्हाला यशस्वी बनवेल. कष्ट एवढे करा की नशिबानेच म्हटले पाहिजे की हे घे, हा तुझा हक्क आहे. मैदानात हरलेला एक वेळ जिंकू शकतो, पण मनातून हरलेला कधीच जिंकू शकत नाही. सूर्यासारखं तेजस्वी व्हायचं असेल तर सूर्यासारखं जळायला शिका. दुसऱ्याविषयी तेवढेच बोला जेवढे तुम्ही स्वतःविषयी ऐकू शकता. वर्तमानातच आनंदाने जगा, कारण भविष्यकाळ ना आला आहे ना येणार आहे. कबूल आहे जग वाईट आहे, पण तुम्ही स्वतः तरी चांगले राहा. तुम्हाला कोणी थांबवलं आहे का? ज्यावेळी कोणतीही समस्या जन्म घेते त्याचवेळी तिच्या समाधानानेही जन्म घेतलेला असतो.